विचार ना मग गेलं तर सगळं आपण आहे किती लोक सगळ्यांसमोर त्यांच्या विचारलं का बुधा विचार आलं नाही आजीला म्हटलं काय तुमचा किराणावाला स्वयंपाक Hello. 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 Hi everyone. Hi. Hemant, good morning. Good morning Danesh. How are you? एकदम मस्त. काय म्हणताय बाकी? बाकी मस्त आहे. संदीप साहेब नमस्कार. डॉक्टर हेमंत सायकल घेऊन गेलाय आज. झालं 85 मारून आलं 85. तुला सायकल घेऊन एकदा इकडे ये म्हणतो येत नाहीस तू वलसाडला. वलसाडला लय लांब पडतंय राव. 250 किलोमीटर आहे फक्त. हा थोडं लांब पडते. मग सॅटर्डे संडे प्लॅन कर. हा सरासरी उद्या मीच येतो. उद्या मीच येणार आहे बघ तिथं. हो का? तेव्हा आपलं बोलणं झालं होतं त्यासाठी. वाव ग्रेट. झालं फायनल? नाही अजून. ओके डिस्कशन्स आहेत काय? ओके चला सर आले आता जवळपास. काय क्वेरी असतील तर गिरीश सर तुम्ही काहीतरी बोलत होते. हा मी तेच म्हणत होतो. यातलं एक सजेशन पहिलं गोष्ट अशी आहे की बॅच वाईज घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे अमाऊंटचं आपण डिसाइड करू. एक बॅच वाईज आपण एक अमाऊंट डिक्लेअर करून टाकू. जे पहिल्यांदा सुनीलने जे डिक्लेअर केलेलं आहे स्मॉल अमाऊंटचं मॉडेल, तर ते आपण पहिले डिक्लेअर करू आणि 4-5 वर्ष न थांबता आपण ते इमिजिएटली वरती जाऊ. म्हणजे पहिले विल स्टार्ट विथ अ स्मॉल मॉडेल की टू गेन मेंबर्स आणि त्या मेंबर्सचा आपण मग ओपिनियन घेऊ बॅच वाईज की तुम्हाला ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, किती मेंबर्सला प्रॉब्लेम आहे, किती मेंबर्सला प्रॉब्लेम नाहीये. आता माझं असं म्हणणं आहे की क्राऊड फंडिंग जे आपण करतो दरवेळेस आपण क्राऊड फंडिंग करतो म्हणजे करत नाही असं नाही. कुणाला मदत पाहिजे असते सगळ्या बॅचेसचे लोक अक्रॉस द बॅच कुणालाही मदत करायला तयार होतात आणि त्यावेळेस आपण ही अपेक्षा नाही ठेवत की माझ्या वेळेस कोणी मला मदत करावी. म्हणजे प्रत्येकाला एक जाणीव आहे, भावना आहे की आपण द्यायला पाहिजे. त्यामुळे सगळे जॉईन होतील त्याच्याबद्दल कुणाला शंका नसली पाहिजे. कुणाला ह्या गोष्टीवर शंका असेल तर त्यांनी बोलावं की कुणी जॉईन होणार नाही, जास्त लोक जॉईन होणार नाही असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट बॅच कोऑर्डिनेशन ठेवायचं आणि सुरू करून द्यायची. त्याच्या उपर कुणाला काही सजेस्टिव्ह असतील, ज्या गोष्टी कुणाला सजेस्ट करता येतील, चेंजेस ह्याच्यामध्ये सजेस्ट करायचे असेल तर त्यांनी ते बिंदास द्यावे. आपण ते चेंजेस सुनीलशी चर्चा करू
आणि ते मॉडेल काय इम्प्रोव्हायझेशन करता येईल ते करू. मला एवढंच सांगायचं होतं. म्हणजे एक तर वी आर डुईंग इट बॅच वाईज आणि चेंजेस साठी वी आर ओपन. 3 गोष्टी सांगितल्या. बरोबर आहे, चांगला राहील. इफ वी स्टार्ट इट, इफ वी गिव्ह इट अ इमिजिएट स्टार्ट, इट वुड बी गुड. ऍज सच वी वर थिंकिंग की 2020 मध्ये आपण लार्जेस्ट एल्युमिनी हे करूया, रेकॉर्ड करूया. ते नाही तर आपण हे स्टार्ट करू, इट विल बी अ लार्जेस्ट ग्रुप टू हेल्प अवरसेल्व्स. येस फंटास्टिक. कारण की बिकॉज ऑफ कोविड दॅट प्लॅन हॅज बीन कॅन्सल्ड, सो लेट स्टार्ट दिस अँड डू इट. काही खूप मोठी गोष्ट नाही याच्यात. आपण एक करूया, आपण तो प्लॅन पुढच्या वर्षी करणारच आहोत. म्हणजे 21 डिसेंबरला हे करणारच आहोत आपण. पण आता हा प्लॅन 20 डिसेंबरला होऊन जाईल असं वाटत. म्हणजे इफ यू आर कीपिंग अ स्मॉल अमाऊंट, इट इज पॉसिबल. लाईक यू डोंट हॅव टू डू मच ऑफ द. मेन काय आहे की ते चॅरिटी कमिशनर कोण नितीन जाधव तुम्ही बोलले, त्यांच्याशी आपण बोलून घेऊ. वी नीड टू ओपन द बँक अकाउंट अँड बॅच वाईज कलेक्शन अँड देन बॅच कोऑर्डिनेटर पुट्स द अमाऊंट इनटू दॅट अकाउंट. And these days, because of social media, decisions can be taken fast. येस. तर आपण बँक अकाउंट म्हणजे आपल्याला पुन्हा म्हणजे जे रजिस्ट्रेशनचं याला प्रोसेस आहे का काही, यू नीड टू फॉर्म अ ट्रस्ट, यू हॅव अ सोसायटी, वी विल नीड टू. आपल्याला एक चॅरिटी कमिशन बनवावी लागेल, म्हणजे चॅरिटेबल सोसायटी बनवावी लागेल. म्हणजे ते चॅरिटेबल कमिशनरशी बोलायचं आहे. ते आता कदम सर बोलले, तो कोण आहे, नितीन जाधव की कोणी आहे, ते कोणत्या बॅचचे आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. मग ते चॅरिटेबल कमिशनर ते जे सांगतील त्याप्रमाणे विल रिक्वायर सायनिंग अथॉरिटीज. मग बेस्ड ऑन दॅट आपल्याला अकाउंट उघडावं लागेल. आणि हे जे माझं सगळं कॅल्क्युलेशन आहे, दॅट इज अगेन बेस्ड ऑन बँक FDR ओनली. बेसिकली हा बँक अकाउंट साठी आणि चॅरिटेबल ट्रस्ट साठी माझं एक सजेशन आहे. आपल्याला ऑलरेडी SSS PSA चं आपलं एक हे आहे. म्हणजे वी आर ऑलरेडी हॅव्हिंग वन ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर एक बँक अकाउंट पण आहे. जर त्या बँक अकाउंटचा आपण वापर करून एक वेगळं काय म्हणतात त्याला आर्टिकल लिहून त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये की बाबा रे हे जे आहे दिस विल बी ऑपरेटेड डिफरंटली, जसं आता हे लोक करतात आहे, तर आपण वेगळं करायची गरज काय आहे? आपल्या पास्ट स्टुडंट असोसिएशनच्या थ्रू का करू नये? नाही, काहीच हरकत नाही. काहीच हरकत नाही जर त्याच्यात असं तुम्हाला फंड सेपरेट ठेवता येत असेल तर. बेसिकली हा कसा आहे की दिस फंड शुड नॉट बी मिसमॅनेज, बिकॉज कोणाची डेथ झाल्यावर इमिजिएटली दॅट अमाऊंट शुड बी देअर विथ अस टू गिव्ह इट. माझी आता माझा अनुभव असा आहे की आपल्याकडे मिसमॅनेज होत नाही. फंडच येत नाही तर कुठला मिसमॅनेज होते. आणि आधीच्या ज्या भानगडी झाल्या त्या विसरून जायच्या आपण, चहा पाण्यावरनं झाल्या असतील त्या. कारण एवढा फंड झाला नाही तर मिसमॅनेजमेंटचा प्रश्न येत नाही. मी याच्यात असंच म्हटलंय की याच्यात चहा पाणी काही कोणताच पैसा काही कोणी वापरायचा नाही. तुम्हाला मीटिंग करायची, तुम्ही स्वतःच्या खर्चाने ट्रॅव्हल करा, स्वतःच्या खर्चाने खा प्या, जे करायचं ते करा सगळं, पण याच्या पैशाला हात लावायचा नाही. दिस मनी यू आर थिंकिंग टू यूज फॉर सम बेटर कॉज, सो नोबडी शुड विथड्रॉ अमाऊंट फ्रॉम दिस. याच्यातनं विथड्रॉल फक्त कोणाला पैसे मिळतील. And it's not a help, but it will be his right. Once he becomes a member, it is his right. We are not helping somebody; it becomes his right. It's a system. एक्झॅक्टली. तर आपण आता डिसिजन घेऊया की SSSP ला जॉईन करायचं का वेगळं अकाउंट करायचं. यू कॅन टॉक, पीपल कॅन गिव्ह देअर ओपिनियन. कदम सर काहीतरी बोलतात. मी कोठारी सॉरी. आता जे ग्रीसने सजेशन दिलं की नाही की SSS OBA जो ऑलरेडी एक चॅरिटेबल कमिशन सोसायटी आहे. आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू आर मेंबर ऑर नॉट, बाय व्हर्च्यू ऑफ बिंग एक स्टुडंट यू आर मेंबर ऑफ दॅट. आम्ही तर आजपर्यंत कधी आम्हाला कोणी सांगितलं पण नाही की आपल्याला काय कॉन्ट्रीब्युशन करायचंय त्या एक्झिस्टिंग असोसिएशनला का. हाऊ आर वी मेंबर? जस्ट बाय व्हर्च्यू ऑफ बिंग एक स्टुडंट यू आर मेंबर. पण ही जी सोसायटी आहे इट हॅज गॉट डिफरंट कनोटेशन. इट इज सोशल सिक्युरिटी रिलेटेड सोसायटी आणि देअरफॉर एव्हरीबडी इज अ पेड मेंबर. मग जर का तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन झाला तर देर इज अ चान्स दॅट देर बी अननेसरी व्हॉट यू कॉल मिसअंडरस्टँडिंग की मेंबर आहे की नाही यायचं. तो माय सजेशन इज मेक दिस अ सेपरेट सोसायटी ऑल टुगेदर, नॉट टू मिक्स अप विथ ओल्ड बॉयज असोसिएशन चॅरिटेबल ट्रस्ट. नाही, परफेक्ट आहे, बिकॉज दॅट सोसायटी इज ऑलरेडी ऑप्शनल फंक्शनल, अँड ॲज यू सेड एव्हरीबडी इज बाय व्हर्च्यू ऑफ बिंग अ एक्स स्टुडंट इज अ मेंबर.
पण आपल्या केसमध्ये असं नाही. पीपल नीड टू फर्स्ट रजिस्टर एज अ मेंबर and then yearly that person has to like every year, like see basically if you see my collection thing, that time you didn't see it. I will tell you what exactly. Shall I show you the screen now? नाही मी बघितलं व्हॉट आय एम सेइंग बघितलं ना? therefore there is a need to have a separate charitable trust for this purpose. You cannot mix up with that. Okay. येस सर, तेच वाटतं म्हणजे बरोबर आहे. So we come to a decision that we are having a separate society. Now we need to discuss and how that charitable account has to be opened. डायरी रखी लाल वाली और पेन. And we need to decide that how much entry fee we need to keep for anybody. Like initially, what if you say we can have 5 lakh rupees also. Shraddhanjali amount I have said, if you want, we can have it 5 lakhs. हो तो मैं करता वो भी. ये बंगाली है ना, बंगाली को पूछो. My request is those who are not speaking, they can please mute their mics कारण की मिक्सअप होत आहे. फॉर एग्जांपल संजय गुप्ता, तुमचा माइक चालू आहे. संदीप भंडारे माइक चालू आहे. इफ यू कैन प्लीज म्यूट इट. बोलना तोड़ के तू ही तोड़वाले बोलना. संजय गुप्ता प्लीज माइक म्यूट करा. The first and the foremost thing we need to consider that how many members we will get. Based on that, we can decide the amount what we plan to give the remuneration. ध्यान रखो बोलना कि वहाँ पे कोई पकड़ो ना छत्तीसगढ़ी वाले को. तो 1 किलो मुनगा तेरे को देते, मेरे को बाकी का तोड़ के. I calculate at least 35 to 40 members per 35 members per year, like per batch. It will be So we difficult to can- predict immediately 35 because we need immediately to ना circulate आवड it आहे. to our batches and get a feedback. It will be difficult to just predict immediately की प्रत्येक batch मध्ये किती join होतील. But so give everyone a time, say 10 days or so that people can discuss in their own batches and come out with what is the likely number of people joining per batch. Right. Because if we increase the members, then the amount will increase. The Shraddhanjali amount will increase. I agree with you. So whatever write-up we already circulated about 10 days back, we will circulate in our own respective batches. In case you want to make it little more elaborate, worth it. म्हणजे आणखीन काय तुमच्या मनात असेल की हे पण यामध्ये घालावं, सगळ्यांना इन्फॉर्मेशन द्यावी, make a elaborate write-up and then we'll circulate to our batches. Okay, then what I will do is I will elaborate it. Already I have increased the amount. Like in my initial write-up, it was 1,500 rupees. Now I have calculated 2,000 rupees as the bank interest have fallen down. No, I'm saying elaborate the content of that write-up. Okay, fine. समजून सांगितलं ना, Sir, आणखी डिटेल्स मध्ये समजून सांगा म्हणजे कोणाच्या मनात डाऊट असेल तर ही कॅन अंडरस्टँड बाय रिडिंग इट. Right. तर एक असा ड्राफ्ट then मेसेज write-up करा will circulate. की प्रत्येक बॅचला ते सर्क्युलेट करता येईल आपसामध्ये, म्हणजे बॅच कोऑर्डिनेटर विल सर्क्युलेट इन द ग्रुप, इंडिव्हिज्युअल बॅच ग्रुप. That's correct. Then give time to say till 31st December to get back, or some time, maybe 10 days to get back Yeah. to you. And mug for establishment of that society should be with at least from 1st April, for which we must make payment before 31st March, so that it can be operational with effect from 1st April. Example. Right. So make a timeline for these things, various activities, and that also can be put in that write-up that you make, so that whosoever Okay. reads, he will understand the whole plan in details. Right. I will stop now so that others can give the suggestion, so that only I don't speak. संतोष संदीप काहीतरी बॅच सांग. कोऑर्डिनेटर, बॅच कोऑर्डिनेटरची जी आहे एक आपलं ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ह्यातलं कोणी आहे का आता जे मीटिंगला आहेत? आहे सर, मी आहे माझ्या बॅच ठीक 2003. आहे, मग ते आणि ते एक्झॅक्टली. तर ते कोऑर्डिनेटरच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं हे कोऑर्डिनेट आपण ह्यालाच सांगावं, तू कर आणि यू अलॉंग विथ दिस फेलो आपला. आहे सर, नितीन सर आहे, मी पण आहे, आणि धनशेट्टी सर पण आहेत, योगेश सर पण आहेत, आणि भरपूर तांबे लोक सर पण आहेत. आहेत. बॅच कोऑर्डिनेटर भरपूर आहेत आताच्या मीटिंग मध्ये. बढिया, कारण आमचा DN चौधरी पण आला होता आणि तो मला वाटतं ते लग्नात असल्यामुळे गेला बाहेर चौधरी. तर मग आपण हे करूया, बॅच कोऑर्डिनेटर गुड सजेशन, डिफरंट ऑर्गनायझेशन गुड सजेशन. सो विल डू इट. Right. And if we want now, as discussed by Kothari sir, if we want to increase the amount, if we say that we want to
Shraddhanjali has 5 lakh rupees, then the initial contribution will be 10,000 rupees based on my calculation, and per year, like per death, everybody will have to pay 500 rupees, which is again a nominal amount. But if you want like every member should join, so that's easily possible. गिरीश, आई एम हियर. हाँ, yes, yes, मैं भी हूँ, yes. मीटिंग में भी हूँ. हाँ, yes, yes, good, good. Your our coordinator आपण नंतर बदलू तो तिकडे. You are the Sir, good morning. coordinator, आपण नंतर बदलू त्याला. म्हणजे ते जे राईटअप पाठवायचं, आता तुम्ही काय म्हणता, 5 लाखाचं पाठवू की लाखात आणि 5 लाखाचं पाठवून देऊ? हा, कोठारी सर? No, I agree with you. To begin with, keep it less amount so that there is incentive for everyone to join. Yes. No, but then again, if we want to increase the amount later on, then we will have to take deposit from rest of them. No, so what you do is, in your write-up, you write down first year joiners will be joining with 1,000 rupees. The thing will increase depending upon requirement, and anyone joining subsequent year, every time there will be 10% increase. So Right. as time passes, people will realize the value of this and they will join. But having joined later, they will have to pay 10% more, which I think is fair enough. Okay. And at a stage, maybe next year, like first year you start with 1 lakh, but then committee of this charity society takes a decision, no, next year let's make it 10 lakhs. Then we increase the initial deposit amount. Right. And in case you increase for earlier members by 10 times, then even those people will increase 10 into 10, that is 100 times. Suppose Sir, example, you started with 1,000 rupees. Okay. And so next year, whoever joins, he has to pay 1,100 rupees. But now that year, if you decide that original members will pay 10,000, so he has to pay 11,000, which is commensurate with each year moving up. Right. Even otherwise, like we will have to increase that amount every year, because if you see the banking interest these days, bank interests are falling down every year, like every month rather, I would say, every month they are falling down. And my entire calculation depends on bank interest. I agree. So So all these things will have to be put up in that write-up, that suggested format. What is the idea? You might like to include these points also, so that people understand in a bigger, correct perspective. Right, if we make it like, suppose if I say that I want to make it for 2.5 lakhs, then like if we see ki 1 lakh is very small amount, if we want to make it 5 lakhs or 2.5 lakhs, so that I will do one thing, I will give you 2-3 examples, so 2-3 options. So every batch coordinator can vote that our people are ready with this. Then based on that we decide. I agree. I'll give 3 options so that we get the voting from every batch. Sunil, you may please circulate the Excel sheet also, so that that also can be circulated to everyone for the purpose of understanding, if you agree. Yeah, I don't mind sharing the Excel sheet. Like in fact, I'll give it to one batch, it can be circulated to everyone. And I have clearly written in the Excel sheet, these are variables. The moment you vary the thing, the amount will automatically vary. You don't have to do any calculations. Somebody can even check the Excel sheet. Recheck rather. My batchmate staying in Baroda with you is Kishore Mahajan. Okay. So I will interact with him one-to-one, and I'll ask him to take over as a batch coordinator for this purpose. Okay. So that he can interact with you face-to-face also if required, and furnish all the information that is sought by various batchmates. Right. सुनील सर, संजय here. Hi Sanjay. म्हणजे असं होतं की we should keep that not as a 1 lakh or not as a 10 lakh. We should do some intermediate around 5 lakhs, because looking at the current scenario, if we put a very less amount, so people may think that why to invest for this small amount. Some people will not care also for that. See, basically, frankly, it's not a investment. It's just a
self-help system we are running. It's not an investment scheme. As sir said that we are paying it, so it's your right. Right. So in that way, some people may think in that way also. That's what I felt. Like, let me give example of 1 lakh and 5 lakh, so that 5 lakh every batch opts for it. Yeah, my suggestion is we should keep it 5 lakhs, because when you are helping someone also, that amount also should be a considerable amount. See, basically, then the thing is, every year that much amount has to be contributed. See, per death, then everybody has to pay that amount yearly. So that also you need to Yeah, consider. See, today everybody is having his own insurance, mediclaim, health insurance, everything everybody is having. This is something we are starting for our own group, and if this goes for a longer, like as everybody knows, this kind of trust, they go for a longer period, then there will be a lot of corpus in this fund, and whatever every time we are discussing that there's the issue we should help, that will become easier. Right. And another thing is that we should start it immediately without discussing much, because if we go on discussing, it will not come to an end. So the only thing is we need to find out that what are the formalities required to form a charitable trust. We need to form a charitable trust. We need to assign members to it. We need to have a group of all batch coordinators and the committee in that charitable society to be in that one common WhatsApp group. Then we decide all the formalities and immediately it starts. Right, sir. And the collection will be batch wise, so the batch coordinator will collect from his entire batch and then share the amount. So what happens is the one-to-one communication is there, because see, on an average if we see, we have got on 50-60 batches, so 50-60 people communicating, and then the batch coordinator communicating with the rest of the 50-60 people. The thing can become faster, like he can call personally and get the things done. And instead of 35, if we consider that we get 50% membership, then I think we will cross the amount, say 2000 figure easily. Right, sir. अजून काही कोणाला विचारायचं किंवा सजेशन काही? Almost I want to suggest. एक सजेशन आहे माझं. Since we are very less people here, what we should do is we should create a Google form. आपण Google form भरपूर भरतो आजकाल. Pandemic झाल्यापासून, lockdown झाल्यापासून. Let's create a Google form and get opinion from all the batches with a deadline. कि बॉब समजा if we say that 25 December पर्यंत we want responses from everyone, we create the Google form and get the responses and give the details in that, in the form, and get suggestions कि वो 1 lakh पाहिजे कि 5 lakh पाहिजे, what should be contribution. All those questions will be asked in that particular form, and once we have the data from maximum batches, we can then initiate. And meanwhile, of course, the charitable trust should, that work should go on with talking to the charity commissioner. Good idea, sir. Good idea. But questions, minimum questions राहिले पाहिजेत त्यामध्ये. Oh, प्रश्नच नाही. It should be minimal. You just want to collect the name of the person, the batch of the person, what is that person's suggestion on the contribution, and what is the person's contribution suggestion on what is the amount. 1 lakh, 2 lakh, 3 lakh, 5 lakh, whatever. We can basically have options only A, B, C, and D, none of the above. That's it. That is more correct. Option करायला पण इझी पडेल आणि टाइम कमी लागेल मग ते ड्राफ्ट. म्हणजे काय नाही, तर उगाच कोणीतरी काहीतरी दुसरं नवीन टाकलं ना की परत आपण त्याच्या डिस्कशन मध्ये आपला वेळ चालला जाईल. वी शुड हॅव ओनली गिव्हन ऑप्शन्स A, B, C, D. संपलं. D ला सगळ्यांना माहिती, नन ऑफ द अबव. We are used to that. Because many may be Hello. UPSC स्टाईलचं करून टाकायचं. हा.
तेच म्हणतो ना, 1 लाख, 2.5 लाख, 5 लाखाचं करून टाकू. आणि डी मध्ये नन ऑफ द अबव. विल हॅव 3 people who will be none of the above. So let them answer. So that I can calculate everything based on that, what would be the contribution required per year per 1,000. And if we go for 2,000, then it will be doubling. That also everybody should know that would be the yearly contribution. तुम्ही मेसेज ड्राफ्ट करताल ना, त्याच्यामध्ये ही लिंक पण पाठवून द्या मग त्या मेसेज मध्ये. गुगल फॉर्मची. बरोबर आहे. गुगल फॉर्मची, म्हणजे एकत्रच जाईल दोन्ही पण मग. बरोबर आहे. The batch coordinator has to then decide and get the maximum from his batch. ते कारण की मग त्याचा कन्सॉलिडेट डेटा तर आपल्या जवळ होतील, म्हणजे आपल्याला तो स्टडी करून त्याच्यावरती अनालिसिस काढावा लागेल. So considering that this moves fast, we can give 7 days after release of the form. म्हणजे 20-21 तारखेपर्यंत we should have the responses or even earlier. आता असं सिंपल आहे. इफ वी स्टार्ट विथ अ ह्यूज अमाऊंट, जस्ट नाव एकदम माझ्या डोक्यात थॉट आला. आता यावर्षी जे इकडे जीएसटी वाल्यांचं जे चालू आहे, बिकॉज ऑफ कोविड देर वर टोटल 30 डेथ. तर त्यांचं जे कलेक्शन झालं दॅट इज 3,000 रुपीज. दॅट्स हाऊ इट वर्क्स लाईक. Otherwise, it is generally 700 per year. This year it is 3,000 rupees. It's a nominal amount. It's not a huge amount, but they are working for lesser. But they are working for since more than 50-60 years. Every 5 years we can decide to redecide the plans and we can increase the amount what we are giving as Shraddhanjali. That is also possible. ठीक आहे सर. In form बनवून let's move forward. Right. आता ऍक्शन मध्ये फॉर्म कोण बनवणार आहे, त्याचं कंटेंट कोण बनवणार आहे आणि चॅरिटी कमिशनरला कोण भेटणार आहे, या 3 गोष्टी वी कॅन डिसाइड इन दिस मीटिंग अँड देन मूव फॉरवर्ड. I think I have got the content. I will let you know and we can decide and make the form. Okay. Is anyone present from Nitin Jadav's batch here right now? No. In that case, I will forward his number to Girish, or you suggest someone. You will know which batch is he from, and then who's coordinator can interact. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाइप करून द्या नंबर त्यांचा. चॅट बॉक्स. बरं, एक मिनिट आता सांगतो. आय कॅन टेल यू स्ट्रेट वे ऑल्सो. हा. His number is 90497 20458. Right now, he was Deputy Charity Commissioner earlier. Now he's posted to Satara, and one of the judges now, I suppose. He's in Satara right now. Sir, can you repeat the number? I will get directly in contact with him. Please repeat the number. 90497 20458. Okay. Okay, I will discuss with him directly so that if in case he has any doubt, that would be more better. I can talk to him directly. 90497 20458. Right. Nitin Jadhav, yes, I will speak to him. Then later some Satara party, if he is in Satara, then later some Satara people can, Tambe sir is there or he is gone like. So later Satara people can gather and make a committee like the charitable society what is required. Yeah.
तू बोलून घे सुनील, तू त्याच्याशी बोलून घे, मी पण बोलतो. ओके. तर आपण कमिटी फॉर्म करणार आहोत, ते करू आपण, ते काय करायचं ते. पण तुला Right. पाहिजे त्या गोष्टी त्याला विचारून घे. हा चालेल, मी विचारून घेतो म्हणजे काय काय लागेल त्याच्याकरता ते. हो. ठीक आहे ना. ओके. आय थिंक वी लीव द मीटिंग देन. थँक्यू एव्हरीबडी. थँक्स अ लॉट सुनील. थँक्स. थँक्यू सुनील, थँक्यू व्हेरी मच. Wonderful, Sunil. Thank you, Sunil sir. Thank you, sir. थँक्यू. संदीप मीटिंग एक्झिट होईल आता. हॅलो. तो साला वेब सिरीजच बघतोय. सुनील गुगल फॉर्म भरताना कॉपी करू नका म्हणा एकमेकात. सनी भाई. हा बोलो भाई. अरे क्या UPSC यार, मध्ये सवय लागलेली जाऊ दे आता. नितिन जाधव फ्रॉम 97 batch. अच्छा. Currently traveling ओके. in Satara at present. He's traveling Okay. somewhere. ओके. Ha. He said, "Can whatever help we require, he's ready to help." ओके. ही फ्रॉम विच बॅच? 97 batch. ओके. कोणतं सर 93 का 97. 97? आपल्याला तर त्याच्याकडनं सगळं सजेशन घेऊन ते कसं बनवायचं, दॅट्स व्हॉट वी रिक्वायर्ड. बाकी तर मग ते सगळं आपल्याला मग डिसाईड करावं लागेल. मग ते लोकल तिकडच्या साईडच्या लोकांनी डिसाईड करावं कोण कोण मेंबर होत त्याचं हे बनतंय. आणि असं काहीतरी बँकेत अकाउंट असंच उघडायचं की ज्याच्यात कॅश विड्रॉल फॅसिलिटीज नसावी, ओनली चेक ट्रान्झॅक्शन. ते आय थिंक वी कॅन राईट इन अवर दिस थिंग द बाय सोसायटी जी फॉर्म करतो त्याच्या बायलॉज मध्ये ते येऊ शकतो. Ha, we can write, we can take suggestions and write in the constitution. यस, उसका वही जो बायलॉज बनेगा ना सोसाइटी का, उसके अंदर वी कैन राइट दैट देयर विल बी नो कैश विड्रॉल, so that there is no scope for any fraud, which generally all Ajinkans are afraid of. काय हव्या पंखा दाखवत होता साले आतापर्यंत, काय पेशंट बघत होता का? नाही, आज रविवार जरा निवांत आहे. अच्छा. कसल्या टाईपचे पेशंट बघतात सर? चाइल्ड स्पेशलिस्ट. छान झालं सर. सुनील सर, नाईस प्रेझेंटेशन. थँक्यू. तुला सनी भाई, लगेच ते लक्षात आलं ते. काय सर? सनी भाई नंतर कॉल कर तुला. Okay. ओके, हा नंतर कॉल कर तुला. हो चाल. ओके, बाय बाय. चल. बाय. रन फेस्टिवल आहे का यावर्षी? नाही रे, नाही, पाणी भरलंय नुसतं. बंद आहे ना? बंद आहे, पण आता मोदी साहेब उद्या येतात इनॉग्रेट करायला. म्हणजे ते काहीतरी उगाच स्टंट मारतात. उद्या नाही, परवा येणार आहे. म्हणजे असणार आहे का यावेळेला? अरे ते मागे अमित शहा येऊन गेला, आता मोदी साहेब येतात आहे. म्हणजे ते काय तिकडे क्राऊड आणायचं बघतात ते लोक, समोर येतात. रण आहेच नाही, पाणी आहे नुसतं भरलेलं. पण पॅन्डेमिक मुळे यावेळेला कॅन्सल नाही का केलं? कुठे रे, हॉटेल ऑक्युपन्सी 90% आहे. आपल्या इथे लोकांना काही पडत नाही रे. आपण लोक एकदम जे घाबरतात ते घाबरतात, जे नाही घाबरत ते बिंदास फिरतात. नाही, वन ऑफ माय क्लासमेट वॉन्टेड टू व्हिजिट, त्याच्यामुळे विचारलं. त्यांनी मला मेसेज केला होता. नाही, यू शुड नॉट व्हिजिट. आय गॉट व्हिडिओ ऑफ 2 डिसेंबर. पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि सध्या तर म्हणजे माझ्याही क्लासमेटला मी नाही सांगितलं, काही अर्थ नाही यावर्षी. त्यावेळेला त्याला तेच डाऊट केला. म्हणलं आय डोंट नो वेदर इट इज टेकिंग प्लेस दिस इयर ऑर नॉट. नाही, इट वॉन्ट टेक प्लेस बिकॉज देर वॉज हेवी रेन दिस इयर. तसं तुमचा नंबर दिलाय मी त्याला. आता काहीच हरकत नाही ना यार. नो डाउट यू शुड गिव्ह माय नंबर. कच नाही देगा तो कुछ नाही देगा. मी तर बघितलंय. तू बघितलं साल्या, तू भरपूर काही काही बघत राहतो. अख्खा दिवस झाला वेब सिरीज वर बिझी राहतो. धनेश सरांनी नाही बघितलं अजून. आता येतं आपल्या सगळ्यांना तर मागेच सांगितलं होतं यायला इकडे. राहुलने मागे हे दिलं होतं, ऑफर दिली होती ढोलावीरा ट्रिपची, बट आय थिंक नोबडी टर्न्ड आउट. एक्झिक्यूट करता आलं.
तो आम्ही जेव्हा आम्ही कोणी जाऊन नसतं आलो तेव्हा हात वर असतो. हा सर, आम्ही जेव्हा जाऊन कोणी आलो येत नसतो तुझा एकटाचा हात वर असतो. जेव्हा सगळे तयार असतील तर हात खाली असतो. नाही, कोण तयारच होत नव्हतं, त्यामुळे आम्ही चटका भरून घेतला. सनी सर, भाई मग गुड close करूया? प्रेझेंटेशन. थँक्यू. नितीन सर, गेलं वाटतं. बोल बोल. आहे का? आहे, अजून ते जागे होतात नीट. कुठं बाहेर जायचा प्लॅन आहे का नाही मग? वेरावळ वगैरे कुठं? तेरावाला जायची इच्छा आहे. मग आता करूया काय? पूर्ण इच्छा. दीपक सर तर मागे लागलेत यार, तेरावाला या. दोन तीन महिने थांबा, मग बघूया. सर याचं ऐकू नका. याचं काय ऐकू नका. ही 2-3 महिने करून 1 वर्ष असंच काढून टाकेल आणि आपलं जायचं बंद करून टाकेल. तू काय बडोद्याला शिफ्ट होतो का रे 2-3 महिन्यात? चालू आहे प्रयत्न. प्रयत्न चालू आहे. चांगला आहे. धनेश सर काय करत नाहीत, त्यामुळे अहमदाबादला येता येत नाही. नाही, अहमदाबादला नको, तुला लांबच ठरलं बरं आहे आता. म्हणजे आता जवळ पण पाहिजे, थोडा जवळ पण पाहिजे. बडोदा म्हणजे ठीक आहे. बडोदा सेंटर आहे का? हा, गुजरात मध्ये असतो तो ठीक आहे. गुजरातच्या बाहेर नको जाऊस. हा. नाही जात सर, ते जात नाही. ते कन्फर्म आहे. शशिकांत फ्री झाला, आता आपण ऍक्शन घेऊ शकतो. हा सर, बोला ना. रेकॉर्डिंग सर पूर्ण ऐकून घ्या आणि रिॲक्शन द्या त्याच्यावरती आता. ठीक आहे, रिॲक्शन म्हणजे नंतरच सांगेन, कारण इकडे कर्नल सत्वराज सर आणि प्रकाश कदम सर होते, त्यांच्या मुलांना घेऊन आले होते, तर ते काउन्सिलिंग प्रायोरिटी माझी काउन्सिलिंगला होती. ठीक आहे, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, जर काय माझ्यामुळे इनकन्व्हिनियन्स झाला असेल तर. सो थँक्स अ लॉट. नाही चालेल, त्याच्यात काही नाही, पण डिसिजन झालं, मेन तर काय डिसिजन हॅज बीन टेकन. नाही, लास्टचे काही जे पॉइंट्स आहेत ना फायनलाइज झालेले, तेवढे जरी सांगितलं तरी ही कॅन ऍडवाइस. चॅरिटेबल सोसायटी बनवायची. आधी सगळ्यांना म्यूट करा. हा शशिकांत. हा, 1 मिनिट सर, जरा ऐका. असं ठरलंय की एक सेपरेट चॅरिटेबल सोसायटी बनवायची. त्याच्याकरता नितीन जाधव म्हणून माझ्याबरोबर आहे, प्रवीण सत्वराज सर आणि प्रकाश कदम सर, त्यांना पण सांगा. हाय सुनील. हाय. हाऊ आर यू? फाईन. Please continue to आता it has been decided that we will have a separate charitable society in the name of Ajinkyan Social Security Group scheme, and for that we have to discuss with Nitin Jadhav, 1997 batch. He is in Satara and he is the charity commissioner. So we have to decide with them, and we are floating a Google form, and all batch coordinators will be sharing the data. That what should be the membership fee, what should be the Shraddhanjali amount we should give. So that all we get consensus within say 10 to 15 days. Everybody fills up the Google form, and based on that we decide that this is what the amount we are fixing. I would be giving 3 options: 1 lakh, 2.5 lakhs, 5 lakhs, and none of the above. Because maybe many would not be interested. They can join later. And first year, those who are joining, it will be at a lesser amount. Later, if they are joining next year, it will be 10% extra. That's what has been decided as of now. Okay, sir. I say what I do, I share the recording with everyone in all the groups. Okay, and then accordingly let everyone come back to us, and then we will finalize.